भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल शपथ नाही घेतली, आज तरी शपथ घेणार आहात का? 100% आम्ही आज शपथ घेणार आहोत। काल आम्ही शपथ घेतली नाही। ही मार्करवाडीमध्ये ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटला जातोय, अत्याचार अन्यायाचार केला जातोय, पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं दमनशाही सुरू आहे त्याच्या विरोधात आणि त्याचा निषेध म्हणून, ईव्हीएमचा निषेध म्हणून आम्ही काल शपथ घेतली नाही, परंतु आज आम्ही शपथ घेणार आहोत। कुठेतरी संविधानाचा अपमान असा केला जातोय असं बावनकुळे म्हणतायत की संविधान एकीकडे संविधान हातात प्रति घेऊन फिरतायत आणि दुसरीकडे संविधानाचा अपमान करतायत आमदार असं म्हणतायत। तो कशा पद्धतीनं बावनकुळे म्हणतात संविधानाचा अपमान करणं? त्याचा खुलासा बावनकुळेंनाच विचारा। इथे संविधानाचा अपमान काय झाला त्यांना प्रश्न विचारा ना। ते बोलले ते 100% लोकांनी काल शपथ घेतली का? त्यांचं म्हणणं आहे की लोकशाहीने दिलेला अधिकार होता तो। 100% लोकांनी काल शपथ घेतली का? त्यांच्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी शपथ घेतली नाही याचा अर्थ त्यांनी पण संविधानाचा अपमान केला असं बावनकुळेंना म्हणायचं आहे का? हे बावनकुळेंना विचारा। दुसरीकडे सपामधून सपावरच्या बाहेर पडण्याची त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हिंदुत्ववादी जे आहे ते विचार सरसकट पुढे घेऊन जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये। काल अबू आझमी असतील किंवा रईस खान असतील, रईस शेख असतील, यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। समाजवादी पक्षाच्या लोकांना काय मान्य आहे आणि काय अमान्य आहे ह्याच्याशी मला देणं घेणं नाही। 19 जून 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला, तो मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता झाला। 1988-89 मध्ये पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेनेनं लढवली, ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढवली आणि त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं 6 वर्षाकरता मतदानाचा हक्क काढला गेला होता। हिंदुत्वाची भूमिका ही बाकीच्यांनी नंतर उचलली, चोरली, ती सत्तेकरता घेतली, परंतु मराठी माणूस आणि हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे, उद्या राहील। त्यामुळे कोणाला काय वाटतं याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही। त्यामुळे मित्रपक्ष बाजूला जातो। सांगितलं असं आमची भूमिका स्पष्ट आहे, ठाम आहे। हिंदुत्व हा आम्ही कधी आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही। विरोधी पक्ष नेतेपदावरून काय तुम्ही नियमावली मागवली होती, अजून ती नियमावली मिळाली का आणि त्याचं काय मग? कुठलाही विषय मांडत असताना थोडाफार मी अभ्यास करूनच तो नियम मी मांडत असतो आणि म्हणून मला माहीत होतं की विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याकरता कुठल्याही नियमामध्ये संख्याबळाची अट नाही, ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लादलेली आहे, सोयीनुसार लादलेली आहे, हे मला माहीत होतं आणि म्हणून तशा पद्धतीचं उत्तर आजही मला विधिमंडळ सचिवांनी दिलेलं नाही। माझी खात्री आहे की विरोधी पक्षनेता निवडीकरता संख्याबळाची अट सांगितली जाते, हा नियम कुठेही नाही, कायद्यात तरतूद नाही। तुम्ही विरोधी पक्षनेते पदावरती ठाम आहात, तुम्हाला 100% मागणार आहोत आम्ही मागणार आहोत, परंतु ती वेळ अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सुरू होते, त्यावेळेला ती मागणार आहोत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। वेळ अध्यक्षांची नंतर सुरू होते, जेव्हा अध्यक्ष येतील तेव्हा आम्ही नक्की विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करू अशी प्रतिक्रिया जी आहे ते भास्कर जाधव यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहनसह निवृत्ती बाबा, D9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।